ठिकाणी रामकुंडावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते जलपूजन विधी पार पडतोय। तर त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काळाराम मंदिरात जाऊन दर्शन सुद्धा घेणार आहेत आणि त्यानंतर राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते सुद्धा पार पडेल। तर आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो अनेक पुजारी आपल्याला या ठिकाणी दिसतायत आणि त्यांच्या समवेत नरेंद्र मोदी आहेत आणि जलपूजन विधी आहेत ते त्यांच्या हस्ते पार पडताना आपल्याला दिसतायत आणि आपण ही सध्या लाईव्ह दृश्य पाहू शकतोय पुढारी न्यूजवर। तर आज दिवसभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज नाशिकमध्ये मोदींची भव्य दिव्य अशी सभा सुद्धा पार पडणार आहे। सभेची जय्यत तयारी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आजच्या सभेत नरेंद्र मोदी नेमकं काय बोलणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे, कारण आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या दौऱ्याला विशेष असं महत्त्व आहे। त्यामुळे नरेंद्र मोदी नेमकं या सभेत काय बोलणार हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं ठरेल। तर त्याआधी रामकुंडावरची आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी मोदींच्या हस्ते जलपूजन विधी पार पडताना आपल्याला दिसतायत। अनेक पुजारी या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या समवेत अनेक नेते सुद्धा रामकुंडावर पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर अनेक जे पुजारी आहेत त्यांच्या समवेत आपल्याला मोदी सध्या चर्चा करताना दिसतायत। जलपूजन जो विधी होता तो पार पडल्यानंतर त्यांची भेट ही पुजाऱ्यांसोबत होताना आपल्याला या ठिकाणी दिसते आणि त्यांच्यासोबत मोदी चर्चा करताना आपल्याला या ठिकाणी दिसतायत। तर हा जलपूजन विधी सोहळा पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काळाराम मंदिरात जाऊन दर्शन सुद्धा घेणार आहेत आणि तिथे सुद्धा त्यांची विधिवत ते पूजा करतील आणि महाआरती सुद्धा त्यांच्या हस्ते पार पडणार आहे। जवळपास 23 मिनिटं ते या मंदिरात असतील। ऐतिहासिक असं हे मंदिर आहे आणि त्या मंदिरात ते दर्शन घेतील। मात्र त्याआधी त्यांनी जलपूजन जो सोहळा आहे, जलपूजन विधी आहे त्या ठिकाणी ते आहेत। रामकुंडावरच्या जलपूजन विधी सोहळा पार पडतोय त्या ठिकाणची आपण ही सध्या लाईव्ह दृश्य पाहतोय। आपण सध्या पाहू शकतो अनेक नाशिककर सुद्धा या ठिकाणी मोदींना पाहण्यासाठी जमलेले आहेत। रामकुंडावर जो जलपूजन विधी सोहळा पार पडतोय त्या ठिकाणी अनेक नाशिककर आपल्याला दिसतायत। जलपूजन सोहळा जो कसा आहे तो बघण्यासाठी हे नाशिककर या ठिकाणी जमलेले आहेत। तर आपण ही दोन दृश्य पाहतोय। तर एकीकडे मोदींच्या हस्ते जलपूजन विधी सोहळा सुरू असल्याची दृश्य आहेत आणि दुसरीकडे जे नाशिककर आहेत ते या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत। मोदींना पाहण्यासाठी त्यांचा जो जलपूजन विधी सोहळा आहे तो कसा पार पडतो हे पाहण्यासाठी अनेक नाशिककर या ठिकाणी आपल्याला जमलेले पाहायला मिळत आहेत। तर आज दिवसभरात नाशिकमध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अनेक कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहेत। मोदींची आज नाशिकमध्ये भव्य दिव्य अशी सभा सुद्धा पार पडेल आणि या सभेत मोदींसमवेत अनेक नेते सुद्धा असतील आणि या सभेत नेमकं मोदी काय बोलणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। सध्याची आपण ही दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी आपल्याला रामकुंडावरची ही थेट दृश्य आहेत ज्या ठिकाणी जलपूजन विधी सोहळा पार पडलेला आहे आणि त्यानंतर सध्या ही आरती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मोदींसमवेत अनेक पुजारी सुद्धा आपल्याला या ठिकाणी जमलेले दिसत आहेत। तर आपण ही थेट दृश्य पाहतोय रामकुंडावरून ज्या ठिकाणी मोदींच्या हस्ते जलपूजन विधी सोहळा सध्या सुरू आहे। त्याआधी या पुजाऱ्यांकडून मोदींचं भव्य दिव्य असं स्वागत सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। अनेक नाशिककर सुद्धा या ठिकाणी जमलेले आहेत। जो मोदींना पाहण्यासाठी अनेक नाशिककर या ठिकाणी जमलेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर यानंतर नरेंद्र मोदी हे काळाराम मंदिरात सुद्धा जातील। जवळपास 23 मिनिटं ते या ठिकाणी असतील आणि त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी सुद्धा
महाआरती आणि विधिवत पूजा सुद्धा पार पडणार आहे। नाशिक चल तिकडे पार काढ। तर रामकुंडावरून आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय, ज्या ठिकाणी जलपूजन विधी सोहळा सुरू होता आणि आताच तो सोहळा पूर्ण झालेला आहे आणि त्यानंतर मोदी आपल्याला इतर पुजाऱ्यांसोबत या ठिकाणी दिसतायत। तर यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऐतिहासिक काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा विधिवत पूजा ते करतील आणि यानंतर ते महाआरती सुद्धा करणार आहेत। तर रामकुंडावर आपल्याला अनेक नाशिककर सुद्धा दिसतायत। मोदींचा जो जलपूजन सोहळा पार पडतोय, विधी पार पडतोय, तो पाहण्यासाठी अनेक नाशिककर सुद्धा आपल्याला या ठिकाणी जमलेले दिसतायत आणि सध्या जो जलपूजन सोहळा आहे तो पार पडलेला आहे आणि मोदींच्या समवेत आपल्याला अनेक पुजारी सुद्धा दिसतायत। तर खरं तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोड शो आणि काळाराम मंदिर दर्शनाच्या माध्यमातून खरं तर मोदी प्रत्यक्षपणे लोकसभेचा प्रचार सुद्धा करणार आहेत आणि त्यामुळे सध्या जो हा मोदींचा दौरा आहे त्याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे। तर आपण सध्या पाहतोय रामकुंडावरचा विधी सोहळा संपवून सध्या मोदी हे काळाराम मंदिराकडे रवाना झालेले आहेत। आपण त्यांचा गाड्यांचा ताफा सध्या पाहू शकतो। रामकुंडावरचा जो विधी सोहळा तो संपन्न झालेला आहे आणि त्यानंतर मोदी हे काळाराम मंदिराकडे निघताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर खरं तर ऐतिहासिक काळाराम मंदिरात मोदी दर्शन घेणार आहेत। जवळपास 23 मिनिटं ते या मंदिरात असतील आणि या मंदिरात सुद्धा त्यांच्या हस्ते विधिवत पूजा पार पडेल आणि सोबतच महाआरती सुद्धा ते करणार आहेत। तर आपण ही लाईव्ह दृश्य सध्या पाहतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो ताफा आहे तो काळाराम मंदिराकडे रवाना झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर ऐतिहासिक अशा काळाराम मंदिराला ते भेट देणार आहेत, ते दर्शन घेणार आहेत आणि जवळपास 23 मिनिटं ते या मंदिरात असतील आणि त्यांच्या हस्ते विधिवत पूजा आणि प्रभू श्रीरामाची महाआरती सुद्धा त्यांच्या हस्ते पार पडणार आहे। तर नुकतंच राम घाटावर त्यांच्या हस्ते जलपूजन विधी सोहळा पार पडला आणि त्यानंतर सध्या ते काळाराम मंदिराकडे रवाना झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। विशेष म्हणजे देशातील प्रत्येक धार्मिक स्थळावर प्रसाद म्हणून आयुष्यमान हेल्थ कार्डचं वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आजच्या दिवशीच म्हणजे काळाराम मंदिरातून या नव्या पॅटर्नची सुरुवात केली जाणार आहे आणि मोदींच्या हस्ते या नव्या पॅटर्नची याच मंदिरातून सुरुवात केली जाईल आणि नुकतेच मोदी सध्या या मंदिराकडे रवाना झालेले आहेत आणि त्यांच्या हस्ते या मंदिरात सुद्धा आरती आणि विधिवत पूजा सुद्धा केली जाईल। त्याकडे तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा नाशिक दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यांची आज नाशिकमध्ये सभा सुद्धा पार पडणार आहे आणि या सभेत नरेंद्र मोदी नेमकं काय बोलणार हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर मोदी यांची नाशिक दौऱ्यावर येण्याची ही दुसरी वेळ आहे। आधी ते देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपाला नाशिकमध्ये आले होते आणि त्यानंतर ते प्रथमच नाशिक दौऱ्यावर सध्या आले असता त्यांच्या स्वागतासाठी नाशिक नगरी आपल्याला सजलेली पाहायला मिळते। आज दिवसभरात नाशिकमध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मोदींची भव्य दिव्य अशी सभा सुद्धा नाशिकमध्ये पार पडणार आहे आणि या सभेची सुद्धा जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आता सध्याची आपण अपडेट पाहतोय की मोदी सध्या काळाराम मंदिराकडे रवाना झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर आपण ही सध्या दोन दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी आपल्याला जे काळाराम मंदिर आहे त्याचा परिसर दिसतोय, त्या ठिकाणी सुद्धा भव्य दिव्य अशी सजावट करण्यात आलेली आहे
पोलीस प्रशासन सुद्धा सध्या सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. मोदी येताच आपण सध्या पाहू शकतो ही दोन दृश्य, आणि दुसऱ्या ठिकाणी आपण पाहू शकतो की रामघाटावरची ही दृश्य आहेत ज्या ठिकाणी जलपूजन सोहळा आहे तो मोदींच्या हस्ते पार पडलेला आहे. आणि त्यानंतर जो मोदींचा ताफा आहे तो काळाराम मंदिराकडे रवाना झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आपण सध्या ही दोन दृश्य पाहतो. एका ठिकाणी आपल्याला काळाराम मंदिराची ही दृश्य दिसत आहे ज्या ठिकाणी आपल्याला जय्यत सजावट करण्यात आल्याचं पाहायला मिळतं. जय्यत तयारी या ठिकाणी सुरू आहे. पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी थोड्याच वेळात मोदी या ठिकाणी येतील आणि त्यांच्या स्वागतासाठी सुद्धा या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. तर काळाराम मंदिरामध्ये सुद्धा त्यांच्या हस्ते विधिवत पूजा पार पडेल. सोबतच महाआरतीचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे. मोदी जवळपास काळाराम मंदिरात 23 मिनिटं असतील. तर खरं तर ऐतिहासिक वारसा असलेलं असं हे मंदिर आहे आणि या मंदिरात आपण मंदिर सध्या पाहू शकतो ज्या ठिकाणी भव्य दिव्य अशी सजावट या मंदिराला करण्यात आलेली आहे. तर आपण सध्या ही दोन दृश्य पाहू शकतो. एका ठिकाणी आपल्याला जो काळाराम मंदिराचा परिसर आहे त्या ठिकाणची ही दृश्य आहेत आणि दुसऱ्या दृश्यातून आपण पाहू शकतो रामकुंडावर मोदींच्या हस्ते जलपूजन सोहळा पार पडलाय, जलपूजन विधी पार पडलाय त्याची ही दृश्य आहेत. तर आज दिवसभरात नाशिकमध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन खरं तर करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर मोदींची सभा सुद्धा या ठिकाणी पार पडणार आहे. तर काळाराम मंदिरात ते दर्शन घेतल्यानंतर राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन सुद्धा मोदींच्या हस्ते पार पडेल. मात्र त्याआधी आपण ही दृश्य पाहू शकतो ज्या ठिकाणी जे काळाराम मंदिर आहे त्या परिसरातील ही दृश्य आहे तर ज्या ठिकाणी आपल्याला भव्य दिव्य अशी सजावट केल्याचं पाहायला मिळत आहे. तर मोदींचा हा महादौराच म्हणावा लागेल कारण आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष असं महत्त्व आहे. आणि आज जी मोदींची सभा पार पडणार आहे त्या सभेत मोदी नेमकं काय बोलणार, कोणते मुद्दे मांडणार हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं ठरेल. तर आपण सध्या ही दोन दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी आपल्याला एका ठिकाणी काळाराम मंदिराची ही दृश्य आहेत तर ज्या ठिकाणी जय्यत तयारी सुद्धा केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मंदिराला सजावट सध्या केलेली आहे आणि अगदी थोड्याच वेळात नरेंद्र मोदी या ठिकाणी पोहोचतील आणि त्यांचं या ठिकाणी सुद्धा जय्यत स्वागत करण्यात येईल. पोलीस यंत्रणा सुद्धा या ठिकाणी सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर खरं तर ऐतिहासिक वारसा असा या मंदिराला आहे आणि या मंदिरात आता मोदींचं आगमन थोड्याच वेळात होईल आणि या ठिकाणी सुद्धा मोदी जवळपास 23 मिनिटं असतील आणि या 23 मिनिटात त्यांच्या हस्ते विधिवत पूजा सुद्धा केली जाईल आणि सोबतच श्रीरामाची महाआरती सुद्धा त्यांच्या हस्ते पार पडेल. आणि यावेळी सुद्धा त्यांच्या समवेत आपल्याला अनेक नेते सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतील. तर दुसरी दृश्य आपण सध्या पाहतोय जी रामकुंडावरची आहेत ज्या ठिकाणी त्यांचा जलपूजन सोहळा आहे तो त्यांच्या हस्ते पार पडलेला आहे, नुकताच पार पडलेला आहे आणि त्यानंतरच ते काळाराम मंदिराकडे रवाना झालेले आहेत. तर खरं तर काळाराम मंदिरातून या खरं तर मुख्य पूजा या ठिकाणी संपन्न केली. तीर्थपूजन हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि म्हणून माननीय प्रधानमंत्रीजी नरेंद्रभाई मोदींनी या ठिकाणी गंगा गोदावरीची पूजा संपन्न केली. त्याचप्रमाणे इथे ज्या तीर्थदेवता आहेत या सगळ्या तीर्थदेवतांना त्यांनी वंदन केलं. गोदावरीचं मंदिर या ठिकाणी प्राचीन आहे. त्या प्राचीन अशा गोदावरी मंदिर देवीचं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि सर्व पुरोहितांनी त्यांना आशीर्वाद या ठिकाणी दिलेले आहेत. आणि असा प्रधानमंत्री न भूतो न भविष्यती होणार नाहीच्या पुढे इतके मोठं भव्य काम नरेंद्रभाई मोदीजी या ठिकाणी करतायत. साधू महाराज काय सांगाल या ठिकाणी जे मंत्रोपचार केलेले आहेत त्यामध्ये या संपूर्णपणे रामकुंडाला आहे ते इतिहास प्राप्त आहे. या ठिकाणी आहे ते प्रभू श्रीरामांनी स्नान देखील केलेलं काय विशेष महत्व आहे आणि या ठिकाणी तुम्ही आज मंत्रोपचार करून हे प्रभु राम जी के पादस्पर्श नासिक भूमि आणि प्रथमतः रामकुंड पर देश की यशस्वी प्रधानमंत्री पहला प्रधानमंत्री जो रामकुंड में पूजन करने के लिए यहाँ आए तो ये हमारे नासिक के लिए एक गौरव की बात है. आणि हम लोग एक आनंद ये कर रहे हैं जे राम जी की प्राण प्रतिष्ठा के पहले
प्रभु राम जी की कर्मभूमि जो नासिक और गोदावरी के अयोध्या के जो संबंध है, प्रथमतः यहाँ गोदावरी पूजन करी कालाराम के दर्शन करके पुनश्च 22 तारीख को प्राण प्रतिष्ठा कर रहे, ये नासिक वासी के लिए और अयोध्या वासियों के लिए एक आनंद की क्षण है। और पूरे साधु संत हम लोगों को साक्षी के सामने आज गोदावरी पूजन किए, कालाराम के दर्शन किए, अभी अयोध्या की प्राण प्रतिष्ठा के लिए जाएंगे। हम लोग भी उसमें सभी सम्मिलित भी होंगे। फिर नासिक की ओर से मैं माननीय प्रधानमंत्री बहुत बहुत बधाई शुभकामना देता हूँ। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे याआधी देखील नाशिकमध्ये आलेले होते, परंतु तेव्हा राजकीय दौरे ठरलेले होते, परंतु आज आहेत ते या ठिकाणी आहेत, ते रामकुंड असेल किंवा काळाराम मंदिर असेल या संपूर्णमध्ये दर्शन घेत आहे। काय भावना आहे मनामध्ये, काय सांगाल? नाही, याचा प्रश्न असा आहे की आज अयोध्येमध्ये जे काही राष्ट्राची अस्मिता राम मंदिर उभारणी होते, रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होती, या पार्श्वभूमीवर नरेंद्रभाई नाशिकमध्ये आल्यानंतर या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने अनेक वर्ष वास्तव्य केलं, रामप्रभूची कर्मभूमी आहेत, त्यामुळे इथल्या दृष्टिकोनातून या स्थानाला भेट देणं, गंगेचं पूजन करणं, रामप्रभूच्या मंदिराचं त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेणं, या सर्व बाबी नरेंद्रभाई मोदी जे आज देशाचे नवे जगाचे आज एक प्रभावी नेते बनले, याला कारण धर्माधिष्ठित आणि ईश्वर अधिष्ठित असं त्यांचं राजनीती आणि असल्यामुळे धर्मनीती आणि समाजनीतीनं युक्त असं त्यांचं जीवन आहे। आम्हा महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांना, भाविकांना त्यांच्या येण्यामुळे अति आनंद झालेला आहे। तुम्ही आतमध्ये होतात या ठिकाणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी होते तेव्हा काय चर्चा झाली, त्यांच्या माध्यमातून काय एक समजण्यात आलं, त्यांनी काय एक चर्चा साधली तुमच्यासोबत जेव्हा साधू महंत तुम्ही पूजा केली आणि पूजा करण्याच्या आधी या संपूर्णमध्ये काय चर्चेबद्दल काय सांगाल? मी प्रामुख्याने त्यांच्याकडे येणाऱ्या सिंहस्थाचा 26-27चा विचार करावा, आपण लक्ष घालावं आणि आपण त्र्यंबकेश्वरला अवश्य यावं। आपण नाशिकला येतात, त्र्यंबकेश्वरचं दर्शन करत नाही, तिकडे भोलेनाथ तुमची वाट पाहतो, ते म्हणे मी येतो की तुम्ही मी त्र्यंबकेश्वरचा रहिवासी आहे, त्यामुळे माझी इच्छा आहे तर ते येतो म्हणून त्यांनी कबूल केलेलं आहे। या ठिकाणी आहे ती संपूर्णमध्ये चर्चा आहे ती नरेंद्र मोदी यांनी या संपूर्णमध्ये साधू महंतांची केलेली आहे। साधू महाराज आपल्यासोबत आहेत। साधू महाराज, जेव्हा नरेंद्र मोदी आले आतमध्ये, त्या तुमच्याशी चर्चा केली, नक्की चर्चा काय झाली तुमच्यामध्ये, काय त्यांचं म्हणणं होतं त्या ठिकाणी, त्यांचा कशा प्रकारे जो एक पूर्णपणे तेजस्वी चेहरा आपण त्यांना म्हणतो कशा प्रकारे होता आणि काय तुमचा संवाद काय झाला त्या? नहीं, हमने उनको जो है 22 जनवरी राम मंदिर की प्रतिष्ठा का उनको खूब उनकी शुभकामना दी, मंगल कामना किया उनके लिए, और आने वाली जो लोकसभा की चुनाव है उसके लिए भगवान से खूब मंगल कामना किया उनके लिए कि बहुमत से चुन करके वो आए। पाहायचं झालं तर या ठिकाणी साधू महंतांनी देखील या जे मंत्रोपचार त्यांनी करून ही संपूर्ण पूजा पार पाडली, त्याच्यामध्ये त्यानंतर त्यांच्यामध्ये संवाद देखील झाला। त्यांनी काही साधू महंतांनी या ठिकाणी त्र्यंबकेश्वरला येण्याची देखील संपूर्णपणे विनंती आहे ती केलेली आहे। त्यासोबतच येणाऱ्या निवडणुकी असतील किंवा राम मंदिर असतील त्याच्या पूजनासाठी संपूर्णपणे शुभेच्छा दिल्याचं या ठिकाणी साधू महंतांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण सोबत निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, नाशिक।